9वीच्या अक्षर भरतीमध्ये पुन्हा एकदा ही प्रतिमा इंगोलेंची कविता आहे. कविता जी आहे तिचा बेस असा आहे की नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे. म्हणजे कवयित्रीचं मन असं म्हणतं आहे की काहीतरी नवनिर्माण, नवीन निर्मिती होणं आवश्यक आहे. आणि नवीन निर्मिती होताना जशी मनाची अवस्था असते, भावनिक अवस्था असते, ती कशी असते त्याचं हे वर्णन आहे. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. म्हणजे नवनिर्मितीची जी वीज आहे ती पुन्हा एकदा चमकावी आणि पुन्हा एकदा खाली उतरावी, अगदी आपल्या अंगात भिनावी, रक्तात भिनावी आणि स्नायू त्यामुळे पेटावे. म्हणजे स्नायूंच्या कणाकणापर्यंत तो नवनिर्मितीचा ध्यास जावा आणि तिने पुकारावं, म्हणजे ललकारावं, हाक मारावी की आता आपल्याला नवनिर्मिती करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी, व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी, पुसून टाके भेदाभेद पुन्हा एक वेळ. जाती, धर्म असे वेगवेगळे जे भेद आहेत ते विसरून जाण्यासाठी पुन्हा एकदा काय व्हावं की पुन्हा एकदा पिंगा घालत, म्हणजे पावसाच्या मोठ्या मोठ्या सरी याव्यात आणि बेभान होऊन कोसळाव्यात जमिनीवरती, मातीत माती व्हावी. म्हणजे त्या पावसाच्या सरींनी सगळी माती एकरूप व्हावी आणि मातीतला जो भेद आहे तो विसरून जावा. पुन्हा एकदा घुमावा वारा, वारा पुन्हा एकदा खूप जोराने वाहावा, युवक इथला म्हणजे तरुण इथला भारला जावा, भुलावी तहान, विसरावी भूक, म्हणजे तहान भूक विसरून फक्त एकच ध्यास लागावा, नवनिर्माणाची चाहूल लागावी, उजळावी भूमी. त्या नवनिर्माणामुळे भूमी म्हणजे पृथ्वी, जग उजळून निघावं दिगंतात पुन्हा एकदा. प्रतिमा इंगोलेंची ही कविता आपण पुन्हा एकदा परत एकदा वाचूया. प्रतिमा इंगोलेंनी काय लिहिलेलं आहे? पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी, व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी, दिगंतात पुन्हा एकदा. पुन्हा एकदा वीज अशी कोसळावी आणि नवनिर्माण व्हावे, नवनिर्मिती व्हावी आणि सगळी माती एकरूप व्हावी, सगळी नाती एकरूप व्हावी, अशी ही कविता आहे. आवडली आहे ना? तुम्हाला जर अजून काही कवितांचा अर्थ हवा असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.